नमस्कार मंडळी. तीर्थयात्रा मॉरिशस टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि मी सुनीता कुलकर्णी आम्ही सादर करीत असलेल्या अनसंग हिरोईन्स या मालिकेच्या 5व्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. आणि हो, आधीच्या भागांना आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या भागात आपण भेटणार आहोत पहिल्या स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांना. सन 1881. विजयालक्ष्मी खटला ही एक ब्राह्मण विधवा गर्भवती झाली. समाजाच्या भीतीने नवजात अर्भकाला तिने मारून टाकलं. मॅजिस्ट्रेट कोर्टात फाशीची शिक्षा झाली. हायकोर्टात जन्मठेप झाली आणि तिने माफीची याचना केल्यावर तिला 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. 1881 साली टाइम्स ऑफ इंडियात ही बातमी छापून आली. अनैतिक संबंध असलेल्या स्त्रीची शिक्षा माफ होतेच कशी, यावरून पुणे वैभव आणि इतर सनातनी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवली. हे सगळं वाचून ताराबाईंचा सात्विक संताप झाला आणि त्या संतापाचा उद्रेक म्हणजे हे पुस्तक स्त्री पुरुष तुलना. हे पुस्तक मराठी साहित्यात माइलस्टोन ठरलं आणि पहिलं स्त्रीवादी पुस्तक ठरलं. मंडळी, कल्पना करा, 1882चा सनातनी रूढी प्रबळ असलेला तो काळ. स्त्रीची किंमत शून्य. देव, धर्म, लग्न एवढ्या पुरताच उंबरठा ओलांडण्याची परवानगी असलेला तो काळ. त्या काळात पुरुष सत्तेविरुद्ध धारदार आसूड ओढण्याचं काम धारिष्ट्य ताराबाईंनी दाखवलं. आजची स्त्री, अगदी स्त्री मुक्तीवाली स्त्री ही ज्या अशा भाषेत बोलणार नाही त्या भाषेत ताराबाईंनी हे पुस्तक लिहिलं. हे छोटेखानी आणि अवघ्या 50 पानांचं पुस्तक आहे. बुलढाण्यासारख्या आडगावात राहणारी ही बाई, औपचारिक शिक्षण शून्य, पण वडील मात्र शिकलेले, प्रगत विचाराचे आणि महात्मा फुलेंच्या प्रभावाखाली असलेले. मुलगा मुलगी हा भेद न मांडणारे. त्यामुळे ताराबाईंना त्यांनी शिकवलं, वाचनाची गोडी लावली. केवळ धर्मग्रंथच नाही तर मंजू घोषा, मनोरमा, मुक्तामाला, स्त्री चरित्र असे अनेक कथा कादंबऱ्या त्यांनी वाचली असावी, कारण या सगळ्याचे संदर्भ या पुस्तकात येतात. रोजची वृत्तपत्र त्या नेमाने वाचत असत. समाजात घडणाऱ्या घटनांबद्दल जागरूक असत. त्यामुळेच स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाची निर्मिती झाली. समता, सामाजिक न्याय याबद्दल जागरूक असलेल्या, जातीभेद, लिंगभेद याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या त्या सभासद होत्या. त्यामुळे त्यांचे विचार प्रगल्भ होते. बालविवाह, सती, पुनर्विवाह बंदी, स्त्रीच्या शिक्षणाला विरोध अशा अनेक सामाजिक समस्यांबद्दल त्या बोलतात. हे पुस्तक म्हणजे स्त्री जातीच्या वतीने पुरुष जातीशी केलेला संवाद आहे. पुरुषाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्या युक्तिवाद करत आहेत. स्त्रीला कसपटा समान लेखणाऱ्या पुरुषांना त्या विचारतात, तुमचा जीव तुम्हाला प्यारा तसा स्त्रियांना नसेल काय? स्त्रिया काय दुसऱ्या मातीच्या, दगडाच्या नाहीतर लोखंडाच्या बुकणीच्या केल्या असतील? तुम्ही आणि तुमचा जीव हे अगदी गाळीव सोने, आणि स्त्रिया काय अगदी यक्कश्चित प्राणी, ढेकूण नाहीतर पिसू आहे असे तुम्हाला वाटते काय? ताराबाई विचारतात, बायकांना मन नाही का? केशवपन केले, कुंकू पुसून सौभाग्य हिरावून घेतले तरी त्यांच्या अंतःकरणाचा, शरीर धर्माचा विचार तुम्ही कुणी का करत नाही? पुरुष जातीला सगळी मुभा. एक बायको मेली, अगर दुखडाई झाली तो दुसरी तयार. स्त्रीने धर्म पाळायचा आणि पुरुषाने का नाही? आता धर्म हा कोणता राहिलाय? आगीच्या गाडीतून आगगाडी, बरं का, आगीच्या गाडीतून, जहाजातून साहेब बनून, अभक्ष भक्षून, नाही ती कर्मे करून पुन्हा आम्ही स्वधर्म रक्षक आहोत असे म्हणण्यास तुम्हाला काहीच लाज वाटत नाही काय रे? बाहेर देशात जाता आणि पंचगव्य पिऊन शुद्धी करून डौलाने पंक्तीत बसायला तयार. पंचगव्य केल्याने, 100 आंघोळी केल्याने, अंगास गोमूत्र लावल्याने अभक्ष साठवलेले आतडे सुद्धा धुवून निघते काय? आता कुठे जातो तुमचा धर्म? ताराबाई देवालाही सोडत नाही. काय रे, तूही पुरुषच ना? आपल्या स्वजातीला मोकळं ठेवून स्त्रियांनाच पाशबद्ध केलेस. तू पक्षपात करीत नाहीस ना? मग हे काय,
पक्षपाताचा बाप झाला ना हा. पुरुषांबरोबर स्त्रीलाही तूच निर्माण केलेस ना, मग त्यांना सुख आणि यांना दुःख अशी निवडानिवड का रे केलीस? सती प्रथेचाही त्या समाचार घेतात. स्त्रिया सती जाऊन तुम्ही त्यांच्या मागे गौऱ्या वळायला का राहता? तुमच्या बायका गेल्या म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर सती का जाऊ नये? तुमच्यापेक्षा ती सती गेल्याने फारच नुकसान होईल. अरे म्हणच आहे, घोडे फिरता बाप मरावा, पण रहाटाने सूत करणारी आई मरू नये. कारण दुःख सोसून कष्ट करून ती मुलास पोषेल. पण आज ही मेली तर उद्या दुसरी करून त्या मुलास देशोधडीला लावणार तुम्ही. रोज बोंब ऐकू येतेच. याकरता बायकोच्या आधी तुम्हालाच त्या कुंडात टाकावे. आज बायकांना फसवणारे नाना बापू त्याही काळात होते. त्यांचाही खरपूस समाचार ताराबाई घेतात. हा निबंध माझ्या सर्व देश भगिनींचा अभिमान धरून रचला आहे असे त्या म्हणतात. प्रस्तावनाच्या शेवटी त्यांनी जे लिहिलंय त्यामुळे त्यांच्या सात्विक संतापाची आणि सच्चेपणाची साक्ष पडते. त्या म्हणतात, रोज पुरुषांच्या दगाबाजीची नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असताही तिकडे कुणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांची गोणी लादतात. हे पाहून स्त्री जात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून तळतळून गेले. त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडबडीत लिहिण्यापासून राहावेना. मंडळी, हे असामान्य पुस्तक जवळजवळ 100 वर्ष कुणाला माहीतही नव्हते. प्राध्यापक मालशे यांच्यामुळे 1975 साली हे उजेडात आले आणि पहिले स्त्रीवादी पुस्तक ठरले. 1982 साली प्रकाशित झालेले पुस्तक आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना तितकेच रिलेव्हंट ठरते. अजूनही ते कालबाह्य झालेले नाही. धन्यवाद.